फायनलचा विचार केला तर संध्याकाळ होत आलेली असते आणि असं असताना जर पाहिलं तर वातावरण जे आहे खास करून या रेवदंड्याच्या मैदानावर ते वातावरण बॉलिंग फ्रेंडली होऊन जातं आणि नक्कीच या सामन्यामध्ये ज्यांना विजयी व्हायचं असेल त्यांना मात्र सर्वात आधी जो धावांचा आकार आहे तो धावांना आकार देणं गरजेचं. या ठिकाणी जर पाहिलं तर हा सामना आहे, हा सामना थर्ड प्लेट साठी सामना खेळवला जाईल. निश्चितच थर्ड प्लेट फायनल सामना या ठिकाणी जर पाहायचं झालं तर या दोन संघाच्या दरम्यान दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झालेले आहेत. 2 षटकांचा सामना. पंच काय बॅट द्यायची आहे का? बॅट द्यायची आहे. एक बॅट जरा पोचवायची आहे व्हॉलंटियर. पण विदू आज आपण वाट पाहतोय निश्चितपणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीच पॉलिटिशियनला सेलिब्रिटी ही उपाधी भेटते. आज सेलिब्रिटी आजच्या आपले असणार आहेत विद्यमान समाज कल्याण सभापती गरिबांचे तारणहार अर्थात दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ यांचं 10 मिनिटांमध्ये मंचावर आगमन होतंय. त्यांच्या प्रतीक्षेमध्ये निश्चितपणे आपण हा मंच या ठिकाणी सज्ज झालाय. स्वागताला ही नगरी सज्ज झाली आहे. स्वागताला हरेश्वर मैदान सज्ज झालंय. स्वागताला सज्ज झालंय कोण तर आदिवासी 11 स्टार असोसिएशन अर्थात रियांशी फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भगवानजी नाईक सर, सुरेशजी नाईक सर आणि त्यांची सर्व कमिटी या ठिकाणी चेंडू आसमान दाखवलंय. पहिल्या चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन दाखवले. पहिल्या चेंडूला फेकलंय 6 धावांसाठी. चवली जरा याचा आवाज वाढवायचा आहे. लाल कॉर्ड माईक. यावेळी देखील चांगला फटका आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. SB11 चिंचवली संघानं मला वाटते नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोर असलेला संघ आहे तो म्हणजेच किहिम संघ आहे. किहिम संघाकडे देखील ताकद आहे, पोटेन्शियल आहे, चांगले फटके मारण्याची क्षमता आहे आणि हे दोन संघ आता मात्र आमने सामने आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावांच्या साह्याने धावफलकावर 8 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. एकच धाव आली का? 1 धाव आली. धावसंख्या झाली 7. अंतिम 3 चेंडू षटकातील बाकी आहेत. हा निर्धाव चेंडू आलाय. पंचांच्याकडून इशारा येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. षटकार डीजे. नावात विजय आहे. नावात विजय आहे, परंतु मगाशी पासून आपण पाहिलं तर प्रत्येक विजय हा आज फेल ठरलाय. मग तो जर विजय पाहिला तर विजय होता, तो म्हणजेच
पहिल्या सामन्यात खेळताना आपण विजय पाहिला होता. कुठल्या संघाचा होता विजय तो? नाही, पुण्यातला होता, पण संघ कुठला होता? बसनेवाडी संघाचा विजय. इथे मात्र रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिवर्सचा फटका म्हणजे लागला तर आबाद नाहीतर बर्बाद अशी परिस्थिती असते. पण या फटक्याला मात्र काही एक्झिक्यूट करता आलं नाही. एक धाव या चेंडूवर आली. एका धावेच्या साह्यानं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटका अखेर धावफलकावर धावा लागल्या 14 धावा धावफलकावर आहेत. एक षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज आला होता पहिलं षटक घेऊन, तो म्हणजेच निलेश. अप्रतिम षटक जरी फेकलं असलं तरी 2 षटकार मात्र खाल्ले आणि त्यामुळे जर पाहिलं तर कुठेतरी 14 धावा खर्च करता झाला निलेश. पुढचं षटक घेऊन गोलंदाज सुनील नारायण. हा वेगळा सुनील आहे. गोलंदाज सुनील सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर फलंदाज सुनीलच आहे. स्ट्राईक एंडवर हा देखील चांगला फटका आलाय. नक्कीच जर पाहिलं तर कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक जो तैनात होता तो चेंडू मागे धावत आला. कव्हर रिजनला चेंडूला फील्ड केलं. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 15. आता स्ट्राईक एंडवर सुनील आलाय. नक्कीच थोडंसं कन्फ्युजन होत आहे, पण कन्फ्युजन जरी असलं तरी देखील या सामन्यामध्ये जी रंगत आहे ती रंगत नक्कीच वाढवायची असेल तर फटकेबाजी सोबत चांगली गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन सुनील सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर सुद्धा सुनील आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला शॉर्ट फाईन लेग रिजनच्या दिशेने पाठवलं. तिथे मात्र थोडंसं मिसफिल्ड होतंय आणि इथेच काय चाललंय पहा. नो चेंडू प्लस 3 धावा. ओव्हरस्टेपिंगचा कदाचित हा नो असू शकतो, कारण पंचांचा इशारा येतोय. नक्कीच नो चेंडू आहे. ओव्हरस्टेपिंगचा नो आहे, त्यामुळे या चेंडूला फ्री हिट दिलं जाईल. फ्री हिट म्हणजे काय तर मुफ्त मध्ये मिळालेलं, फुकट मिळालेलं गिफ्ट आणि फुकट मिळालेल्या वस्तू. नक्कीच दिवाळी बोनस फुकट मिळालेल्या वस्तू कोणाला नको असतात, सगळ्यांनाच पाहिजे असतात. आणि निश्चितच या ठिकाणी या फुकट मिळालेल्या गोष्टीचा कशा प्रकारे फायदा घेता येतोय पाहूया. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. हा चेंडू मात्र अप्रतिम फेकलाय. हो फ्री हिट चेंडू आणि फ्री हिट वर रन आउट. याच्यापेक्षा खराब नशीब काय असू शकतं. जमीन खरेदी केली आणि जेव्हा जमीन खरेदी करून त्या जमिनीत खोदलं तेव्हा सोन्याचा खजाना भेटला. याला म्हणतात नशीब आणि एकीकडे हे नशीब. पुढचा चेंडू यावेळी मात्र जर पाहिलं तर चांगला फटका लॉंग ऑन रिजनला आलाय. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील धावून पूर्ण, परंतु नशीब काय तर फ्री हिटला रनआउट होणं. अशा चेंडूवर झालं असतं चाललं असतं, पण फ्री हिटच्या चेंडूवर आउट होणं म्हणजे पीटीच्या परीक्षेत नापास झाल्यासारखं आहे, असं सध्या या ठिकाणी घडलेलं दिसतंय. नक्कीच नक्कीच. सन्माननीय छोटम शेठ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सन्मान्य दिलीप शेठ भोईर, निश्चितच सन्मान्य छोटम शेठ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. गरिबांचा दाता, आदिवासींचा नेता असं देखील म्हणतात.
रन. ओके, धावसंख्या 23 धावा. रिव्ह्यू मागितला त्या पंचांचा निर्णय तो. रनचा रिव्ह्यू आहे. तर पाहूया आपण या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष सुटकू सर येत आहेत. या मंचावर ज्यांची प्रतीक्षा होती, आज संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अतिशय ठराविक पॉलिटिशियन्सना आपण सेलिब्रिटी मानतो. सेलिब्रिटीची भूमिका स्वतःहून तयार करावी लागते. ती भूमिका वेदू तयार केली आहे गेल्या काही दिवसामध्ये. जे चित्र समोर येते ते चित्र जबरदस्त आहे. एक मिनिट. पंच तुमचा निर्णय सांगा. पंच, तुमच्या निर्णयावर आपण स्थिर राहू, ठाम राहू. नॉट आउट, नॉट आउट. ओके ओके, चलो. रेकॉर्डिंग झालेलीच नाहीये दादा त्याची. कॅमेरा अँगल इकडे होता त्याच्यामुळे रेकॉर्ड, कॅमेरा अँगल स्टेज कडे होता त्याच्यामुळं. काय रे दादा कॅमेरा बाहेर पड, चल. कॅमेरा अँगल पाहुण्यांकडे होता त्याच्यामुळे जर पाहिलं तर तो रेकॉर्ड झाला नाही. आता इकडचा कॅमेरा रनआउट सांगू शकत नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला पंच. धावसंख्या झाली 24. शेवटचा चेंडू या षटकातील. निश्चितच दोन्ही पंच ऑफिशियल आहेत. एक धाव शॉर्ट पंच घेतलेली आहे. माफ करा, 23 धावा आहेत का? एक धाव शॉर्ट घेतलेली आहे. 23 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू या षटकातील. तिसऱ्या क्रमांकासाठीची ही लढत या ठिकाणी मोठी चुरशीची होताना दिसतंय. वातावरण थोडंसं गरम पण झालंय. अर्थात एसबी चिंचोली वर्सेस एंजल 11 केहेम. अतिशय जबरदस्त आयोजन, एक शानदार आयोजन विदू म्हणू शकतो. गोंडस सुनील पाहायला सुरुवात करतोय. चेंडू टाकला गेला इनसाइड एज. अर्थात चेंडू स्थिरावतोय. मात्र दुसरीसाठी कॉलिंग होतंय. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा डायरेक्ट ठीक करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र इथे नशीब साथीला नाहीये सुनीलच्या. जे मागे झालं वेदू ते इथे नाही होणार. 4 धावा धावून काढलेल्या दिसत आहेत. म्हणजे काय म्हणावं. एक शॉट द्यायची की 4 धावून काढायच्या. इनसाइड एज. एक धाव सहज भेटली असती. दुसऱ्या धावेचा विचार देखील फलंदाजांनी केला नसता. पण असं असताना जर पाहिलं तर कुठेतरी जोश में होश खो बैठे अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. आणि मागच्या चेंडूवर ज्या प्रकारे डिरेक्ट हिट पडला होता तो डिरेक्ट हिट लागेल का असा प्रयत्न झाला, परंतु त्या प्रयत्नात काही यश आलं नाही. 27 धावा धावफलकावर लागल्या. जिंकण्यासाठी 12 चेंडू. नाणेफेक करून घेऊया फायनलच्या सामन्याची. चला एक मिनिट. आवाज आवाज. सुभाष चला टॉचविन साठी चला. फायनलचं टॉचविन साठी वाघोले आणि एंजल खैरवाडी. आणि चला मला तर वाटते किशोर नाईक आणि योगेश काष्टे. चला
या ठिकाणी जर पाहिलं तर फायनल सामन्याचा नाणेफेक होताना दिसते. सन्माननीय छोटमशेठ भोईर यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते या फायनल सामन्याचं नाणेफेक निश्चितच सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण टॉस बॉक्स कडे जमताना पाहतोय. खैरवाडी आणि आज खरं वाघोली या तर दोन संघादरम्यान नाणेफेक होते. मेगा फेक साठी नाणेफेक करण्यासाठी येत आहेत गरिबांचे मसीहा विद्यमान समाज कल्याण सभापती आदरणीय श्री दिलीप भोईर सर उर्फ छोटम शेठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी मेका मुकाबल्याचा कौल आजमावला जातोय. नाणेफेकीचा कौल आजमावला जातोय. अर्थात पाहूया नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने जाणार. दोन मोठे संघ आहेत. 28 धावांची गरज आहे सर. 28 धावांची गरज आहे. 27 धावा झाल्यात. 28 धावांची गरज. मेगा मुकाबला असेल. टायगर 11 वाघोली वर्सेस जिया एंजल खैरवाडी आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पाहूया कोणाच्या बाजूने जातोय. हॅलो, आज जी खरी लढत आहे ती 11 टायगर वाघोली वर्सेस JI11 खैरवाडी याच्यात खरोखरच आज या सर्व 16 संघांमध्ये जी खरी लढत आहे मला टॉच विन झालेली आहे ते खैरवाडी संघाचे आपण कॅप्टन काय सांगू शकाल. आपण काय पहिला निर्णय घेणार. आमचा बॅटिंगचा निर्णय असेल पहिला आणि स्कोर असेल 60-65 पर्यंत आम्हाला स्कोर करावा लागेल. परंतु आतापर्यंत आपण तुम्ही टॉच विन झालं तर क्षेत्ररक्षणाचा विचार करायचा, परंतु आताच तुम्ही बॅटिंगचा का असा निर्णय घेताय. बहुतेक सामने इथे चेसिंगला हरलेले आहेत त्यामुळे बॅटिंगचा निर्णय आम्ही घेतो. खरोखर मला वाटतं योग्य असा निर्णय घेतलाय तो खैरवाडीचा योगेश कष्टे यांनी. मला तर वाटते वाघोलीचे आपले किशोर नाईक आज हे ऑलराऊंडर असे खेळाडू आहेत आणि खरोखरच नाव लौकिक असं हे एक कॅप्टन म्हणून. आणि मला वाटतं किशोर आपण प्रथम क्षेत्ररक्षणाचा त्यांनी आपल्याला जो सजेशन दिलेला आहे तर आपल्याला काय वाटतं कितीपर्यंत तुम्ही यांना रोखू शकाल. शक्यतो 40-45च्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद किशोर. दोन्ही संघांना तुम्हाला अगदी शुभेच्छा. ऑल द बेस्ट फायनल साठी. आणि खरंच म्हणजे फायनलची रंगत या ठिकाणी बरेच वेळा सामने असे सेट झालेले आहेत की काळोख जवळजवळ अगदी षटक कमी करावे लागतात, परंतु हा पहिलाच आपला असा फायनल होतोय की हा उजेडात होतोय. 4 षटकांचा. चला मान्यवरांनी आपलं विराजमान व्हायचंय. थँक्यू व्हेरी मच समाज कल्याण सभापती साहेब. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा मंचावरून आसन ग्रहण करायचं आहे. दरम्यान मोठा झटका या ठिकाणी एसबी चिंचोली संघाला बसलाय. प्रवीण स्वस्तामध्ये बाद होऊन पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी तंबूच्या दिशेने परतोय. धावसंख्या झालेली आहे 2-2. या धावसंख्येवर एसबी चिंचोली संघाला मोठा झटका दिला. गोलंदाज सुभाषने जबरदस्त गोलंदाजी करतोय. पॅव्हलियन एंड कडून या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. काय वंडनच्या रूपामध्ये नवीन फलंदाज जातोय अक्षय. शैलीदार फलंदाज आहे एसपी चिंचोली संघाकडून खेळणारा अक्षय. आपल्या चांगल्या कामगिरीसाठी वाखाणला जातो तो अक्षय या ठिकाणी येतोय. जबाबदारी मोठी आहे वेदू. ही जबाबदारी पार पाडायची असेल. क्रमांक 3 साठी ही लढत आहे, पण क्रमांक 3 साठीची ही लढत मला असं वाटतं की मेगा मुकाबला सारखीच मोठी लढत आहे. 2 षटकांचा हा सामना. आता 2 षटकांच्या सामन्यामध्ये फार कमी चेंडू भेटतात आणि त्याच्यावर कामगिरी उंचवायची असते. मोठी जबाबदारी असते. वन शॉट फाईन लेग सीमा रेषेवर दणदणीत चौकार. पाहिलं आपण की थोडी वाट पाहिली. चेंडूला फाईन लेगला घालवलंय फलंदाजाने. इथे मात्र एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. दादा कॉट बिहाइंडचा रिव्ह्यू नाही आहे. एज साठी रिव्ह्यू आपल्याकडे तेवढी सिस्टीम नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. पाहूया मेगा मुकाबल्यासारखा हा मुकाबला सुद्धा चालू आहे. क्रमांक 3 साठीची ही लढत. धावसंख्या झाली आहे 6 धावा.
7 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी अपेक्षित आहे. एकोदन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलकासा बाउन्स झालाय, चेंडू विसावला. विकेट किपरच्या दस्तानामध्ये निर्धाव चेंडूची नोंद करतोय गोलंदाज सुभाष. पहिल्या षटकाने समाप्तीनंतर मी जातोय माझे साथी स्कोरर मित्र धरणी गुरुजींकडे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा झाल्यात. उर्वरित 6 चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये धावा हव्यात 22. विरुद्ध 22 धावा जर 6 षटकामध्ये 6 चेंडूमध्ये करायचे असेल तर निश्चितपणे वातावरण आहे 5:20 वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे थोडे स्थिरावले, थोडी हवा मध्ये मध्ये सुटते. त्याचा फायदा कदाचित डावखुऱ्या फलंदाजाला होईल असं मला वाटतं, किंवा रिव्हर्स शॉट ज्याच्याकडे परफेक्ट आहेत तो इथे प्रभावी ठरू शकेल वेदू असं मला वाटतं. नक्कीच, परंतु हे जे वातावरण आहे आणि ही वेळ आहे, या वेळेमध्ये जर पाहिलं तर पंच दक्ष आहेत. पंचांनी कित्येक वेळा अशा स्पर्धा मग याच मैदानावर नाही तर कित्येक मैदानावर पाहिलेले आहेत. या वातावरणात धावा चेस करणं खूप कठीण होऊन बसतं आणि अशा परिस्थितीत निश्चितच जर पाहिलं तर 6 चेंडू 22 धावा म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे पूर्णपणे मोमेंटम आता मात्र आपल्याला आलेलं दिसतंय. स्ट्राईक एंडवर फलंदाज निलेश. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे तो म्हणजेच संजोग. अप्रतिम चेंडू फेकलाय संजोगनं. मात्र आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर पाहिलं तर नक्कीच सर्वांना प्रभावित केलेलं आहे, कारण अप्रतिम फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी आणि या संपूर्ण खेळीमुळे संजोगने जर पाहिलं तर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं या स्पर्धेमध्ये. पुढला चेंडू घेऊन संजोग सज्ज होईल, सामना करेल निलेश. निलेश सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, सलामीला येत होता, त्यानंतर जर पाहिलं तर प्रथम षटक देखील हाताळायचा, पण यावेळी मात्र जर पाहिलं तर दोन्ही चेंडूंवर निलेशला बीट केलं गेलंय. खैरवाडी आणि वाघोली असा फायनलचा सामना होईल आजच्या दिवसातील. या स्पर्धेतील जर पाहिलं तर महाअंतिम सामना होईल आणि या सामन्यामध्ये कोण विजयी होणार. नाणेफेक झालेली आहे, खैरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका आलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे, तेवढी चांगली फेक झाली. या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 7. 3 चेंडू 21 धावांची गरज म्हणजे अशक्य. शक्य नाही आहे, अशक्य आहे. शेक्सपियरने दादा म्हटलं होतं की अशक्य असं काहीच नाही, नथिंग इज इम्पॉसिबल. परंतु या धावा चेस करणं अशक्य आहे. पुढच्या संघांनी सज्ज राहायचं आहे, परंतु नावात काय आहे असं म्हणून त्या वाक्याला जो स्वतःचं नाव देऊन गेला असा विलियम शेक्सपियर ज्यांनी म्हटलं होतं अशक्य असं काहीच नाही आहे. पण 1 चेंडू 21 धावा आणि या परिस्थितीत अशक्य आहेत. प्रत्येक गोष्ट शक्य असतेच अशी नाही, फक्त त्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे ठरवतं ती गोष्ट शक्य करू इच्छितो की अशक्य. परंतु समोरच्याकडे देखील जिंकण्याची जिद्द असते आणि ही जिद्द त्या समोरच्या संघाला देखील विजय त्याच्या पायाशी आणून ठेवते. अंतिम चेंडू आहे, सामना या ठिकाणी औपचारिकतेवर आहे आणि इथे सामना संपलाय. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय नोडाऊट किहीम संघ, 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय चिंचवली संघ आणि आता मात्र फायनलचा महामुकाबला रंगतोय तो म्हणजेच खैरवाडी